श्री स्वामी समर्थ. कसे असावे तर गुड मॉर्निंग. तर कालच्या दिवसाचा पूर्ण व्लॉग आहे. तर नाश्त्याला चवळीची उसळ, चहा आणि घावन केले होते. तर बघा चहा उकळते, उसळ झालेली आहे आणि घावन आता म्हटलं काढायला घेऊया. तर म्हटलं नारळाची किशी घेतली आणि घावन काढायला घेतलेत. तर नवीन भिडं असल्यामुळे पहिले ते काळे आलेत घावन, दोनदा काढल्यानंतर नंतर ते सफेद आलेत. तर वर्षभरात मी घावन काढलेच नव्हते, कारण भिडं आणलं नव्हतं. तर त्या दिवशी मी आठवडी बाजारात भिडं आणले आणि म्हटलं घावन काढूया. तर मस्तपैकी घावन आलेत, कारण त्याला कांदा आणि तेल घालून वळसून घ्यावं लागतं. तर ते सगळं मी केलेलं आहे. त्यानंतर बघा भरपूर कपडे आहेत, टेन्शन आलं आहे धुवायला, कारण एकदम कपडे असतील तर ते जमत नाहीत, दमायला होतं. तर त्याला काय करून ते धुवावेच लागतात. तर मिस्टरांना सांगितलेलं की छोटे छोटे टोमॅटो आणा. तर बघा केवढे मोठे घेऊन आले, कारण एकदा एक टोमॅटो वापरायला गेला की खूप होतो आणि ठेवला तरी तो खराब होतो. तर म्हटलं काय करणार आता म्हटलं. त्यानंतर बघा आमची पाठची बाजू, जिथे आम्ही आंघोळीला पाणी तापवतो, बाकी सगळं काम करतो चुलीवर जेवण वगैरे. तर तिकडे आम्ही सगळी लाकडं वगैरे भरून, आता पावसाची तयारी झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता किती लाकडं भरलीत आणि कशी तयारी केलीत आम्ही सगळी. तरी बाकीचं सामान आहे ते सासूबाईंनी जमा करून ठेवलं आहे. टाकी आहे पाण्याची आमची, ज्याला नळ लावलं आहे, 500 लिटरची टाकी आहे. तर संध्याकाळी 5ला चहाच्या टाईमला मॅगी आणली होती, तर मॅगी केली मुलांना. खूप दिवस मॅगी खाल्ली नव्हती, तर मुलांनी त्यावर तावच मारला. तर मॅगी पण मस्त थोडीशी मला द्या, तर कशीच ऐकेना. तर बाळाने दिली मला. आणि त्यानंतर रात्री जेवून झोपायची तयारी होती. तर म्हटलं कचरा काढून घेऊया, पुसून घेतलं, कचरा काढला आणि कारण चिकन वगैरे खाल्लेलं. तर पुसून घेतल्यानंतर लगेच अंथरूण घालून घेतलं. कचरा काढायला पूर्ण वेळ एकच खोली आहे, पण बरोबर 4-5 मिनटं लागतात कचरा काढायला, कारण मुलं काय नाही काय खात असतात. तर कचरा काढून घेतला आणि पुसून घेतलं लगेचच, कारण सवय झाली मच्छी वगैरे खाल्ल्यावर पुसावं लागतं. नाही पुसलं तर ते परत कुठेतरी मुंग्या वगैरे येतात. तर म्हटलं पुसून घेऊया लगेचच. तर म्हटलं ते लगेच पुसून वगैरे घेतल्यानंतरच जरा सुकेपर्यंत भांडी थोडी होती ती घासून घेतली, थोडीशी आहेत. आणि त्यानंतर बघा मी अंथरूण घालून घेतले, म्हणजे कसं मुलांना वगैरे मिस्टरांना झोपायला मिळेल. तर त्यानंतर मी ते अंथरूण घातल्यानंतर लगेच मुलं झोपायला आलीत, कारण ती वाटच बघत होती, कारण त्यांच्या झोपेचा टाईम झाला होता. तर बघा लगेच येऊन ती झोपली. तर त्यानंतर भांड्यांचा कार्यक्रम होता आणि तो काय बाईला सुटणार नाही. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.